सुनेत्रा पवारांना अंधारात ठेवून पटेल तटकरे मुख्यमंत्र्यांना भेटले। भेटीची सुनेत्रा पवारांसह पार्थ यांना कल्पना नव्हती। अजित पवारांच्या जयंतीनिमित्त एकच फोटो वापरण्याच्या सूचना, बॅनरचं जिओ टॅगिंग करण्याचे आदेश। निर्णयावर अनेक आमदारांची मात्र नाराजी। अजित पवारांच्या जयंतीनिमित्त एकच फोटो वापरण्याच्या सूचना, बॅनरचं जिओ टॅगिंग करण्याचे आदेश। निर्णयावर अनेक आमदार नाराज। उबाठाच्या रामरक्षा आंदोलनासाठी मुख्यमंत्र्यांना आमंत्रण। संजय राऊतांचं फडणवीसांना पत्र, तर परवानगीसाठी राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांना पत्र। पंढरपुरात व्हीआयपी दर्शनाचा बोजवारा, सुधीर मुनगंटीवार दर्शनासाठी ताटकळत, तर मंत्री गुलाबराव पाटलांना व्हीआयपी दर्शन। लोकलमध्ये 3 जणांचा प्रवाशावर कोयत्यानं हल्ला, सीएसएमटी अंबरनाथ लोकलमधील घटना। लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, धावत्या लोकलमध्ये प्रवाशांमध्ये राडा, राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पुण्यात शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, आरोपी शिक्षक आरिफ सय्यद पोलिसांकडून अटक। रेल्वे कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानतेमुळे वारकऱ्याचे प्राण वाचले। वारीला निघालेला वयोवृद्ध वारकऱ्याचा धावत्या रेल्वेत चढताना तोल गेला। पुणे रेल्वे स्थानकातील घटना सीसीटीव्हीत चित्रित। मुंबई पुणे रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांना दिलासा, डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी आजपासून पुन्हा धावणार। 8 दिवसांनंतर घाट भागातील दुसरी मार्गिकाही सुरू। एसटीची 10% भाडेवाढ 31 जुलैपर्यंत कायम। इंधन दरवाढीचा लालपरीला मोठा फटका। हार्बरवर आजपासून 4 दिवस विशेष ब्लॉक, रात्री 1:15 वाजता सुरुवात होणार। सीएसएमटी ते वडाळा दरम्यानच्या वाहतुकीवर परिणाम। सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर एफडीएची कारवाई, सुमारे 4000 किलोचा साठा जप्त, निकृष्ट दर्जाच्या अन्नसाठ्याचा संशय। एमपीएससीची परीक्षा खासगी संस्थेकडून होणार नाही, आयोगाचं स्पष्टीकरण। मुख्य परीक्षा पेन पेपर पद्धतीनेच होणार। वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये 10,000ची वाढ, राज्यात 13,000पेक्षा जास्त जागा वाढल्या। राष्ट्रीय आयुर्विज्ञान मंडळाची घोषणा। आता स्विगी इन्स्टामार्ट वरून गॅस सिलेंडर मिळणार। स्विगी आणि एचपीसीएल मध्ये करार, कुठल्याही कनेक्शन शिवाय गॅस सिलेंडर मिळणार। जगन्नाथपुरी आजच्या रथयात्रेसाठी सज्ज, ओडिशा सरकार हाय अलर्टवर। देश विदेशातून लाखो भाविक पुरीत दाखल। आज कार्डिफमध्ये टीम इंडिया साहेबांमध्ये दुसरा एकदिवसीय सामना। आजचा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा शुभमन सेनेचा प्रयत्न। मेस्सी का जादू चल गया। अर्जेंटिना सलग दुसऱ्यांदा फिफा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये शेवटच्या 7 मिनिटात सामना पलटवत 2-1 इंग्लंडवर मिळवला जय।